वडिलांच्या छत्रछायेखाली वावरत असताना प्रत्येक मुलगी ही राजकुमारी सारखी वावरत असते. मनसोक्त आयुष्य असतं, मनमुराद आयुष्य असतं आणि हे आयुष्य जगत असताना स्वप्न बघता येतात, त्या स्वप्नासाठी धडपडता येतात. या सर्व स्वातंत्र्यांना कुठेतरी गालबोट लागतं जेव्हा लग्न होतं. लग्न झाल्याच्या नंतर खूप साऱ्या जबाबदाऱ्या येतात. कुटुंबाच्या जबाबदाऱ्या येतात, कामाच्या जबाबदाऱ्या येतात आणि हे सगळं करत असताना त्या राजकुमारीची राणी बनते आणि त्या राणीच्या अगोदर नोक हा शब्द कधी लागतो हे तिलाही कळत नाही. मग ह्या सगळ्या जबाबदाऱ्या पाडत असताना जो काही मिळालेला वेळ असतो, तो मिळालेला वेळ आपण मनोरंजनामध्ये घालवत असतो. आणि हा जो काही मिळालेला वेळ आहे, त्या वेळेचा सदुपयोग करून तुम्ही तुमच्या पायावर उभे राहू शकता का? यासाठी आज मी तुम्हाला गाईड करणार आहे. महाराष्ट्राच्या तमाम भगिनींना माझा नमस्कार. मी STI सागर कोकरे आणि आज मी तुम्हाला गाईड करणार आहे या गोष्टीवर, की तुम्ही गृहिणी असून सुद्धा MPSC करू शकता का? MPSCचा अभ्यास करू शकता का? किंवा MPSCचा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला काय करणं गरजेचं आहे? ते करायचं असेल तर तुम्हाला काय-काय गोष्टी स्वतःच्या त्याग कराव्या लागतील, काय-काय गोष्टी कराव्या लागेल, या सगळ्या गोष्टीवर आज मी तुम्हाला गाईड करणार आहे. तर चला मग सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला, आजच्या या सेशनला. तर सगळ्यात पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगेन, की MPSCची तयारी का करावी? एक तर तुमचं स्वप्न असतं. स्वप्न काय असतं? प्रत्येक व्यक्तीचं स्वप्न असतं, की आपल्याला स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे आणि पायावर उभं राहण्याचं जे काही स्वप्न आहे, ते स्वप्न लग्नाच्या नंतर कुठेतरी धुळीस मिळायला लागतं. त्याला पुन्हा एकदा पंख द्यायचे आहे, पुन्हा एकदा ऊर्जा द्यायची आहे आपल्याला. त्यानंतर ह्या ज्या काही सगळ्या जबाबदाऱ्या आहेत लग्नाच्या आल्यावर, त्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पडत असतानाही त्या जबाबदाऱ्याचं आपलं कुठेही कौतुक होत नाही किंवा कुठेही आपल्याला एक वाहवा मिळत नाही, की आपण एवढ्या सगळ्या जबाबदाऱ्या किंवा एवढी सगळी घरची कामं करून सुद्धा त्याची किंमत कुठे केली जात नाही. मग आपल्याला काम ते करायचं की ज्याची किंमत केली जाईल आणि ती फक्त इतरांनीच करावी असं नाहीये, तर स्वतःच्या मनामध्ये त्या कामाची किंमत असावी. स्वतःच्या मनामध्ये स्वतःचं काहीतरी एक स्थान असावं. ते स्थान निर्माण करण्यासाठी आपल्याला हे करायचं आहे. आणि गृहिणी असणे म्हणजे लग्न झालं म्हणजे तुमचं जे काही करिअर आहे ते संपलं असं नाहीये बहिणींनो. गृहिणी तुम्ही झालात म्हणजे तुमचं स्वप्न जे काही आहे सगळं भंगलंय असं नाही. आजचं जे काही इंटरनेटचं युग आहे, या युगामध्ये तुम्ही आज घरी बसून सुद्धा अभ्यास करू शकता आणि खूप साऱ्या गोष्टी ज्या काही करू शकता, त्या सगळ्या गोष्टी मी आज तुम्हाला इथे सांगणार आहे. स्वतःची ओळख निर्माण करायची आहे, आर्थिक स्वावलंबन मिळवायचं आहे, समाजात सन्मान मिळवायचा आहे. समाजातलं सोडा, स्वतःच्या मनात. तुम्हाला सन्मान कुठे मिळवायचा आहे? तर स्वतःच्या मनात. समाजाचं सोडा, समाज काय आहे? समाज प्रत्येक व्यक्तीला काही ना काहीतरी म्हणत राहतो. पण तू स्वतःच्या मनात जर कधी स्वतःची प्रतिष्ठा निर्माण करायची असेल, तर ते काम करावं लागेल, जे कामाने स्वतःला स्वतःच्या मनात एक प्रतिष्ठा फील होईल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पुढची, की तुम्ही जर कधी स्वतः अभ्यास करत असाल, स्वतः जर कधी जाणून घेत असाल, तर MPSC मधले विषय बघा. इतिहास आहे, भूगोल आहे, राज्यशास्त्र आहे, अर्थशास्त्र आहे, विज्ञान आहे, गणित आहे. या सर्व विषयांचा जर कधी तुम्ही अभ्यास केला ना, तर तुमच्यामध्ये एक परिपक्वता येते आणि एक चांगला व्यक्ती घडतो. आणि ती व्यक्ती घडल्याच्या नंतर तुम्ही जे काही घडाल त्याचेच संस्कार तुमच्या मुलांवर असणार. तुम्ही जर स्वतःच्या पायावर उभे असाल, तर तुमची मुलं जे आहे ते स्वतःचं चांगलं करिअर घडवू शकतील. ही गोष्ट खूप महत्वाची आहे बहिणींनो. आता महिलांसाठी असलेले फायदे, जे MPSC मध्ये महिलांना काय ऍडव्हान्टेज आहे, की काय आपल्याला की एक काय म्हणतात त्याला, की एक पाऊल आपण कुठेतरी पुढे टाकू शकतो, म्हणजे इतरांपेक्षा थोडंसं पुढे राहू शकतो. त्या गोष्टी काय आहेत, की जे काही मेरिट आहे, परीक्षेचं मेरिट बघा तुम्ही. म्हणजे यापूर्वीच्या ज्या काही परीक्षा झालेल्या आहे, कंबाईन प्रिलिमिनरी एक्झाम गॅझेटेड म्हणजे राज्यसेवेची जी पूर्व परीक्षा आहे त्याची लास्ट एक्झामचं मेरिट बघा. मेलचं मेरिट किती आहे? 116. मेल नाही, जनरल मेरिट जे आहे, जनरल मेरिट म्हणजे कसं, की त्यात मेल फिमेल दोघेही असू शकतात. जनरल मेरिट आहे 116 आणि फिमेल साठीचं मेरिट आहे 111. म्हणजे 111 मार्क मिळवले तरी सुद्धा परीक्षा पास होऊ शकतो. बाकीचे जे काही जनरल आहे त्यांना 116 मार्कची गरज असते. म्हणजे 116 मध्ये मेल फिमेल दोघेही असू शकतात, पण हे 111 ते 116 पर्यंत फक्त आणि फक्त फिमेल असतील. मग हे जे काही 5 मार्कचं बेनिफिट आहे ना, हे छोटं बेनिफिट नाहीये. म्हणजे 5 मार्क म्हणजे तुम्हाला कमी वाटत असतील, परंतु बघा 200 पैकी जे काही 90-100 मार्क आहेत ना, तिथपर्यंत जाणं जास्त कठीण होत नाही. ते जास्त जिकिरीचं नसतं आणि कोणत्याही व्यक्तीला जर कधी तुम्ही विचारलं, तर सहसा ते 90च्या खाली कोणी मार्क सांगणार नाही. सगळ्यांचे मार्क 90 ते 100च्या पुढे दरम्यान असणार. 100 ते 105 किंवा 110च्या दरम्यान असणार आणि तिथून पुढे जाणारे जे आहेत ते मोजकी लोक असतात.
मग ते मोजकी लोक जी काय 110 ते 120 आणि 120 ते 25च्या दरम्यान असणार, 125च्या पुढे मार्कच्या पुढे जी लोक आहेत ना खूप थोडी असतात. म्हणजे इथून पुढचा जो टप्पा आहे, मी म्हणेल की 100च्या पुढचा जो टप्पा आहे ना, एक मार्कचा टप्पा आपल्याला गाठण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. आणि इथे जर कधी आपल्याला 5 मार्कचा बेनिफिट मिळत असेल तर हा खूप मोठा बेनिफिट आहे. बाकीच्या एक्झाम बघा तुम्ही, नॉन गॅझेटेड ग्रुप बी ची जी काही प्रिलिम्स आहे, किती कट ऑफ आहे? 62.50 हा जनरलचा कट ऑफ आहे, फिमेलचा कट ऑफ आहे 59.25. म्हणजे इथेही 3.25 मार्कचा बेनिफिट आहे. आणि 3.25 मार्क म्हणजे हे 3.25 जे पर्सेंटेज आहे 100च्या प्रमाणात, म्हणजे याला आपण पर्सेंटेज म्हणू शकतो. ते 3.25% जे आहे ते थोडे थडके नाहीयेत. हे जे काही आपले काठावरचे मार्क आहेत ना, ते मिळवणं खूप जिकिरीचं असतंय. तुम्ही इतर कोणतीही परीक्षा जर कधी बघितली, PSIचा कट ऑफ बघा मेन्सचा, तिथेही तुम्हाला डिफरन्स सापडेल. त्यानंतर राज्यसेवेच्या मेन्सचा कट ऑफ बघा, तिथेही तुम्हाला डिफरन्स सापडेल. त्याच्यानंतर ग्रुप सी ची जी काही प्रिलिम्सची एक्झाम आहे तिथे सुद्धा तुम्हाला डिफरन्स सापडेल. म्हणजे कोणत्याही परीक्षा तुम्ही जर कधी घेतली तर तिथे फिमेलला एक 3 ते 4% दरम्यान एक बेनिफिट असतो की तितके कमी मार्क घेतले तरी सुद्धा ती परीक्षा पास होता येते. आणि ते जे काय आहे खूप मोठा बूस्ट आपल्याला मिळतो, हा ऍडव्हान्टेज महिलांसाठी असतो. पुढे आता MPSC ची परीक्षा काय आहे, म्हणजे की जनरल मी तुम्हाला एक थोडक्यात सांगणार आहे की MPSC ची परीक्षा काय असते, कोणकोणती परीक्षा घेते. MPSC जी आहे ती 3 प्रकारची परीक्षा घेते. आपण असं म्हणूया की सर्वसामान्यांसाठी, म्हणजे इतर टेक्निकल ज्या एक्झाम आहेत त्या सुद्धा घेते, परंतु सर्वसामान्यांसाठी एक राज्यसेवेची एक्झाम असते, एक गट ब ची असते आणि एक गट क ची असते. ह्या राज्यसेवेमध्ये सगळे राजपत्रित पदे आहेत. हे गट अ आणि गट ब ची राजपत्रित पदे असतात. गट ब मध्ये हे अराजपत्रित, म्हणजे हे दोन्ही अराजपत्रित आहेत. अराजपत्रित म्हणजे नॉन गॅझेटेडची पदं आहेत. आणि या अराजपत्रित मध्ये गट ब म्हणजे हे क्लास 2 चे आहेत आणि गट क म्हणजे हे क्लास 3 ची जी काही पदं आहेत यांच्यासाठी एक्झाम MPSC कडून घेतली जाते. राज्यसेवेची जी आहे पूर्व परीक्षा 400 गुणांची होते. यात 2 पेपर असतात. 200 गुणांचे 2 पेपर होतात. एक GS चा पेपर असतो आणि एक CSAT चा पेपर असतो. ते 400 गुण. मुख्य परीक्षा ही 1750 मार्क्सची असते. ही लेखी परीक्षा आहे, म्हणजे इथे सगळे जे उत्तर आहेत ती लिहावी लागतात. हे ऑब्जेक्टिव्ह आहे, म्हणजे इथे आपल्याला 4 पैकी एक ऑप्शन निवडायचा असतो. आणि इथे ही लेखी परीक्षा होते आणि 275 मार्कची मुलाखत होते. अशी ही राजपत्रित जे काही राज्यसेवेची परीक्षा आहे ती होते. त्यानंतर गट ब साठी, गट ब मध्ये PSI, STI, ASO आणि सब रजिस्ट्रार हे जे काही 4 पद आहे, 4 पदांसाठी परीक्षा होते. पूर्व परीक्षा 100 प्रश्न 100 मार्कची असते. मुख्य परीक्षा 200 प्रश्न आणि 400 मार्कची परीक्षा होते. म्हणजे इथे मुख्य परीक्षेला एक प्रश्न 2 मार्कला असतो, पूर्व परीक्षेला एक प्रश्न 1 मार्कलाच असतो. मग अशा पद्धतीने ही पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा होते आणि याला मुलाखत नसते. सेम गट ब, पूर्व परीक्षा 100 मार्क, मुख्य परीक्षा 400 मार्क, म्हणजे दोन्ही पदांसाठी, दोन्ही म्हणजे दोन्ही परीक्षा गट ब आणि गट क परीक्षा दोघांच्या वेगवेगळ्या होतात, परंतु सिलेबस सेम आहे. काठिण्य पातळीमध्ये कमी जास्त केला जातो. गट ब ची परीक्षा थोडीशी काठिण्य पातळी जास्त असते, गट क च्या परीक्षेची काठिण्य पातळी थोडीशी कमी असते. यात पदे बघा कोणकोणते आहेत. टॅक्स असिस्टंट आहे, रेव्हेन्यू असिस्टंट आहे, इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर आहे, एक्साइज सब इन्स्पेक्टर, टेक्निकल असिस्टंट, ही जी पदे आहेत त्या पदांसाठी गट क ची परीक्षा होते. यातल्या काही पदांसाठी आपल्याला टायपिंगची आवश्यकता असते, म्हणजे मराठीचे 30च्या स्पीडचं टायपिंग आणि इंग्रजीचं 40च्या स्पीडचं टायपिंग आपल्याला इथे लागतं. आणि यासाठी पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा 100 आणि 400 मार्क. 400 मार्कची मुख्य परीक्षा म्हणजे 200 प्रश्न 400 मार्क, 100 प्रश्नांचे 2 पेपर होतात. अशा पद्धतीची ही परीक्षा असते. आता ह्याचा जो सिलेबस आहे मी तुम्हाला सिलेबसही थोडक्यात सांगतो. पूर्व परीक्षेचा हा जो सिलेबस आहे, गट ब आणि गट क ची जी पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा आहे त्याच्या सिलेबस बद्दल मी आज बोलणार आहे. आणि गट ब आणि गट क चा जो पूर्व परीक्षेचा सिलेबस आहे, इथे 8 विषय दिलेत. इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, चालू घडामोडी, राज्यशास्त्र, विज्ञान, अंकगणित आणि बुद्धिमापन. हे अंकगणित आणि बुद्धिमापन ह्यांना आपण एकत्रितरित्या गणित असं म्हणू शकतो. आणि असे एकूण 7 विषय आहेत की जे पूर्व परीक्षेला विचारले जातात. आणि ह्या 7 विषयांमधला जो काही अभ्यासक्रम आहे, अभ्यासक्रम अतिशय थोडक्यात दिलेला आहे. त्यामध्ये डिटेल जाणून घेण्यासाठी आपल्याला जे काही पूर्वीचे प्रश्न आहेत, त्या प्रश्नपत्रिका आहेत, त्या प्रश्नपत्रिका बघाव्या लागतात. प्रश्नपत्रिका आयोगाच्या वेबसाईटवर अवेलेबल असतात, mpsc.gov.in. म्हणजे तुम्हाला आयोगाची वेबसाईट जर कधी माहिती करून घ्यायची असेल तर mpsc.gov.in या वेबसाईटवर जायचं आणि या वेबसाईटवर तुम्हाला तिथे सिलेबस मिळेल, तुम्हाला प्रश्नपत्रिका मिळतील आणि आयोगाचा ज्या ज्या काही गोष्टी पाहिजे, तुम्हाला रिझल्ट पाहिजे, मेरिट पाहिजे, आन्सर की पाहिजे, सगळ्या काही गोष्टी आयोग या वेबसाईटवर अवेलेबल करून देतं. त्यानंतर हा जो मुख्य परीक्षेचा सिलेबस आहे, यात 2 पेपर होतात. एक पहिला जो असतो तो भाषाचा पेपर असतो,
ओके. पेपर क्रमांक 1 भाषा विषयाचा असतो आणि पेपर क्रमांक 2 हा सामान्य क्षमता चाचणी म्हणजे GS चा पूर्ण पेपर असतो. हा जो काही सिलेबस आहे डिटेलमध्ये या वेबसाईटवर अवेलेबल आहे. त्याच व्यतिरिक्त यशवंत अकॅडमीचं जे काही ऍप आहे म्हणजे प्ले स्टोरला तुम्ही गेलात, यशवंत अकॅडमीचं ऍप जर ओपन केलं तर तिथे तुम्हाला त्या ऍप लॉग इन केल्याच्या नंतर एक कंबाईनचा सेक्शन सापडेल. त्या सेक्शन मध्ये तुम्हाला सगळा सिलेबस मिळेल, आन्सर की मिळते, आन्सर की म्हणजे प्रश्नपत्रिका मिळतील, त्यांच्या आन्सर कीच मिळतील, सर्व गोष्ट तिथं अवेलेबल करून देण्यात आलेली आहे. अशा पद्धतीचा हा सिलेबस आहे आणि हा सिलेबस आपल्याला ओव्हरलुक करायचा आहे. पुढे MPSC साठी महत्वाची पुस्तकं, सगळ्यात महत्वाची जी काही गोष्ट असेल तर ही की तुम्हाला अभ्यास करायचा आहे ना, तर अभ्यास करण्यासाठी तुम्हाला कोणकोणती पुस्तकं वाचावी लागणार आहे हे जाणून घेणं गरजेचं आहे. ओके. ही जी स्लाइड आहे या स्लाइडचा एक स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि ही पुस्तकं तुम्हाला रेफरन्स म्हणून वापरायची आहे आपल्या अभ्यासासाठी. यात सगळ्यात पहिली गोष्ट गणित व बुद्धिमत्ता, गणित बुद्धिमापन, भूमिती असेल, सांख्यिकी असेल, या चारही विषयांसाठी मी स्वतः एक बॅच घेतोय. यशवंत अकॅडमीच्या ऍपवरती अवेलेबल आहे ती बॅच. ओके. आणि त्या बॅच मध्ये मी चारही टॉपिक, आपण ज्याला 4 सेक्शन जे म्हणतो की साधारणतः अंकगणित आणि बुद्धिमापन हे आपण 2 सेक्शन करतो आणि त्यामध्ये भूमिती आणि सांख्यिकी हे काही सब सेक्शन आहेत. त्या चारही सेक्शन वरती मी एक बॅच घेतोय आणि त्या बॅच मध्ये 2011 पासून ते आतापर्यंत जे काही MPSC ने PYQs विचारलेत म्हणजे यापूर्वीचे जे काही प्रश्न विचारलेले आहेत ते सगळे प्रश्न तिथे सोडवून घेणार आहे. त्यासोबत तुम्हाला नोट्स देणार आहे आणि तुमचे सगळे टॉपिक जे ते क्लिअर करून घेणार आहेत. ओके. त्यानंतर अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र हे जे काही 2 महत्वाचे विषय, यासाठी तुम्हाला पुस्तक कोणतं वापरायचं आहे, रंजन कोळंबे सरांचं पुस्तक वापरायचं आहे. ओके. तर रंजन कोळंबे सरांच्या पुस्तकाबद्दल थोडक्यात सांगतो तुम्हाला की रंजन कोळंबे सरांचं पुस्तक जे आहे तुम्हाला कन्सेप्ट समजून घेण्यासाठी बेस्ट पुस्तक आहे. म्हणजे त्यातले जे काही कन्सेप्ट आहे एकदम साध्या शब्दांमध्ये कशा पद्धतीने करून द्यायच्या त्या सर्व केलेल्या आहेत. परंतु एक अडचण एक होते की ते पुस्तक जे आहे ते पुस्तक अपडेटेड नसतं. म्हणजे बऱ्याचदा तुम्हाला जो काही डेटा लागतो, MPSC मध्ये फॅक्च्युअल गोष्टी खूप साऱ्या विचारल्या जातात, त्यासाठी तो एक डेटा तिथे अपडेटेड नसतो. पण कन्सेप्ट समजून घेण्यासाठी हे जे पुस्तक आहे रंजन कोळंबे सरांचं, दोन्ही विषयांसाठी अर्थशास्त्र असेल राज्यशास्त्र आहे, दोन्ही विषयांसाठी चांगलं पुस्तक आहे. आणि अर्थशास्त्रासाठी तुम्हाला STI योगेश आठवळे सर यांची एक बॅच पण अवेलेबल आहे. ती पण सेम यशवंत अकॅडमीच्या ऍपवर अवेलेबल आहे. तिथे जाऊन तुम्ही ती बॅच करू शकतात. आणि आठवळे सर सुद्धा जे काही 2011 पासूनचे जे काही इकॉनॉमिक्सचे प्रश्न जे विचारलेले आहेत त्या सगळे प्रश्न सुद्धा तिथे करून घेणार आहेत. म्हणजे तिथे तुमची बॅच घेणार, तुम्हाला शिकवले जाणार, तुमच्या नोट्स घेणार, तुम्हाला सगळे काही अपडेटेड गोष्टी देणार आणि त्या व्यतिरिक्त जेवढे काही PYQ आहेत ते सगळे PYQ तिथे सोडून घेणार आहेत. ओके. आता रंजन कोळंबे सरांचं जे काही राज्यशास्त्राचं पुस्तक करणार आहे तुम्ही, ओके, ह्या व्यतिरिक्त तुम्ही लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक करू शकता. म्हणजे यातल्या काही गोष्टी अपडेटेड नसल्यामुळे किंवा तुम्हाला एक ऍडव्हान्स पुस्तक जर पाहिजे असेल की तिथल्या त्याच्यापेक्षा जास्त डेटा असणारं पुस्तक जर पाहिजे असेल तर तुम्ही लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक करा. हे पुस्तक जे आहे हे पुस्तक म्हणजे एक पॉलिटी मधलं एक काय म्हणतात त्याला की एक मुख्य आधारस्तंभ म्हणून वापरलं जातं. म्हणजे कोणत्याही परीक्षांमधलं जर कधी आपण पॉलिटीचे जर कधी प्रश्न काढले, पॉलिटी म्हणजेच राज्यशास्त्र, राज्यशास्त्राचे प्रश्न जर कधी काढले तर या पुस्तकावर आधारित असतात. आणि याच पुस्तकावर आधारित सुभाष पवार सरांची एक बॅच आहे, त्यांची बॅच लोकराज्य अकॅडमीवर अवेलेबल आहे. लोकराज्य अकॅडमी म्हणजे ह्या सगळ्या ज्या काही बॅचेस मी तुम्हाला का सांगतोय की तुम्ही घरी बसून सुद्धा या बॅच करू शकता. म्हणजे ह्यांच्या म्हणजे आमच्या बॅच असतील किंवा माझी बॅच असेल किंवा आठवले सरांची असेल किंवा सुभाष पवार सरांची असेल किंवा इतर ज्या काही बॅचेस आहेत त्या सगळ्या तुम्हाला ऑनलाईन अवेलेबल आहेत. मग ऑनलाईन अवेलेबल असताना तुम्ही घरून सुद्धा त्या बॅचेस करू शकतात. त्यासाठी तुम्हाला पुण्यात येण्याची गरज नाही, तुम्ही घरून सुद्धा त्या बॅच करू शकतात. आणि तुम्हाला जर कधी बॅच करायची नसेल, तुम्हाला फक्त पुस्तक जर कधी रेफरन्स म्हणून वापरायचे असतील तर ही सगळी पुस्तकं आहेत, या पुस्तकातून अभ्यास करा. ओके. लोकराज्य अकॅडमीवर सुभाष पवार सरांची बॅच अवेलेबल आणि ही जी काही बॅच आहे ही पूर्णतः लक्ष्मीकांत सरांच्या पुस्तकावर आधारित असल्यामुळे ती जी बॅच आहे तुम्हाला नक्कीच फायद्याची ठरेल. त्या व्यतिरिक्त इतिहास आणि भूगोल आहे. इतिहासासाठी समाधान महाजन सरांचे पुस्तक वापरा. म्हणजे मराठीचा जो काही महाराष्ट्राचा जो काही इतिहास आहे त्या इतिहासावर फोकस असणारे जे काही 2 पुस्तके मी म्हणेल, एक तर समाधान महाजन सर किंवा गाठाळ सर. ओके. हे ऑर मध्ये आहेत. म्हणजे ह्या दोन्हीपैकी कोणतेही एक पुस्तक तुम्ही इथे वापरू शकता. महाजन सरांचं वापरा किंवा गाठाळ सरांचं वापरा. तिथे तुम्हाला दोन्हीतून तुमचा जो काही दोन्हीपैकी कोणतं एक पुस्तक घेतलं तर तिथून तुमचा डेटा कम्प्लीट होणार आहे. त्यानंतर भूगोलसाठी महाराष्ट्र व भारताच्या दोन्हीच्या भूगोलसाठी दीपस्तंभ पब्लिकेशनचे पुस्तक येते. ते पुस्तक चांगलं पुस्तक आहे आणि मोस्टली जे काही विद्यार्थी ते रेफर करतात. आणि मी स्वतः बघितलेले पुस्तक, ही जे काही सगळी पुस्तकं तुम्हाला सांगतो ही सगळी पुस्तकं मी स्वतः बघितलेली आहेत आणि खूप चांगली पुस्तकं आहेत.
ओके. त्यानंतर विज्ञानसाठी तुम्हाला सगळ्यात पहिले काय करायचंय की स्टेट बोर्ड, 8वी ते 10वी पर्यंतचे जे काही स्टेट बोर्ड आहे त्या स्टेट बोर्डचा अभ्यास करायचा आहे. म्हणजे 8वी 9वी 10वीचे जे काही सायन्सचे पुस्तक आहेत ते तुम्ही एकतर मराठीत घ्या किंवा इंग्रजीत घ्या, कोणत्याही भाषेमध्ये घेतले तरी सुद्धा चालेल. ते पुस्तकं तुम्हाला करायची. आणि 8वी ते 10वी पर्यंतची केल्याच्या नंतर मागच्या 2 परीक्षापासून काय झालंय की 11वी आणि 12वी, म्हणजे 11वी आणि 12वीच्या बायोलॉजी जो विषय आहे, बायोलॉजीच्या विषयाचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न 11वी 12वीच्या पुस्तकातून आलेले आहेत. त्यामुळे 11वी आणि 12वीचे जे काही बायोलॉजीचे पुस्तक आहे ते बायोलॉजीचे पुस्तक करा. केमिस्ट्री आणि फिजिक्सवर प्रश्न अजून विचारलेले नाहीत आणि ते विचारण्याची संभावना पण कमी आहे. आणि सायन्समध्ये जास्तीत जास्त जो सिलेबस असतो तो बायोलॉजीचा सिलेबस असतो. केमिस्ट्री आणि फिजिक्सचा सिलेबस कमी आहे, त्यांचे मार्क्स कमी आहेत. ओके. त्या व्यतिरिक्त तुम्हाला पुस्तक जे काही वापरायचं असेल तर सचिन भस्के सरांचं पुस्तक वापरा किंवा अनिल कोलते सरांचं. या दोन्हीपैकी तुम्ही कोणतंही एक पुस्तक जर कधी वापरलं, म्हणजे तुम्ही अगोदर जर कधी सचिन भस्के सरांचं पुस्तक वापरलं असेल तर तेच पुस्तक रेफर करा. तुम्ही जर अनिल कोलते सरांचं पुस्तक वापरलं असेल तर तेच पुस्तक रेफर करा. म्हणजे दोनपैकी कोणतंही एक पुस्तक तुम्ही रेफर केलं. त्यासोबत हे जे काय स्टेट बोर्ड आहे, स्टेट बोर्ड अगोदर करायला विसरायचे नाही. स्टेट बोर्ड मधून जसेच्या तसे प्रश्न येतात. सायन्सचे जे काही प्रश्न आहे, बरेचसे प्रश्न हे स्टेट बोर्ड मधून जसेच्या तसे येतात. त्यामुळे हे जे काही स्टेट बोर्ड आहे ते अगोदर करायचं विसरायचं नाही. त्यानंतर तुम्हाला 2 पैकी कोणते तरी तुम्ही पुस्तक वापरू शकता. त्यानंतर चालू घडामोडीसाठी परिक्रमा आहे. परिक्रमा मासिक आहे, म्हणजे दर महिन्याला हे जे काही परिक्रमा मासिक आहे ते मासिक येतं, आपल्याला अवेलेबल होतं आणि ते तुम्ही करंट अफेअर साठी करू शकता आणि खूप चांगलं आहे. परिक्रमा हे जे मासिक आहे दर महिन्याला येतं आणि खूप सारा डेटा असतो त्यात आणि खूप चांगल्या प्रकारे करंट अफेअर त्यातून होऊ शकतं. किंवा आपल्याला जर कधी हे जास्त वाटत असेल, कारण की यात डेटा खूप जास्त होणार, म्हणजे दर महिन्याचं तुम्ही करणार म्हणजे खूप सारखा जास्त डेटा होणार आणि तुम्हाला जर कधी तिथे अडचणीचं ठरायला लागलं की नेमकं यातलं काय करायचं काय नाही करायचं ते समजत नाहीये, तर मग त्यामुळे मग तुम्ही काय करा की एक सिम्प्लिफाईडचं एक इयर बुक येतं, म्हणजे दर वर्षाला एक पुस्तक येतं सिम्प्लिफाईडचं, ते सिम्प्लिफाईडचं बुक करा. किंवा तुम्हाला जर कधी यातही आणखी अडचण येत असेल तर ज्ञानदीप अकॅडमीवर नवनाथ वाघ सरांचे यांचे तुम्हाला एक बॅच अवेलेबल आहे, ज्ञानदीप अकॅडमीवर आहे ती. ज्ञानदीप अकॅडमीवर तुम्ही जर कधी गेला तर नवनाथ वाघ सरांची तुम्हाला एक करंटची बॅच मिळेल. त्या बॅच मध्ये त्यांनी म्हणजे सगळे जी काय आपली परीक्षा आहे, परीक्षेसाठी आपल्याला काय काय करंट करावं लागतं ते सगळं करंट ते तिथे करून घेतात आणि ती बॅच सुद्धा तुम्हाला एक फायद्याची ठरू शकतात. ह्या बॅचेस मी तुम्हाला का सांगतोय की तुम्हाला घरी बसून जर कधी अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला त्या विषयासाठी एक गायडन्स असणं अपेक्षित आहे. ते गायडन्स जर कधी तुम्ही यापैकी जर कधी म्हणजे मला जे काही गायडन्स जे वाटलं की जे मार्केटमध्ये आहेत लोक जे चांगल्या प्रकारे करतायत त्यांचे मी तुम्हाला इथे बॅचेस सांगतो आहे. त्यानंतर मराठीसाठी सगळ्यात बेस्ट पुस्तक जर कधी कोणतं असेल तर कोणीही नाकारणार नाही की मोरा वळांबे सरांचं जे पुस्तक आहे त्यावर बरेचसे प्रश्न ऍज इट इज येतात. म्हणजे तुम्ही मोरा वळांबे सरांचं पुस्तक घ्या, यम लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक घ्या, ही जी पुस्तकं आहेत ना हे त्या विषयासाठी एक ग्रेड म्हणून मानले जातात. ग्रेड का? कारण की त्यातले जे काही प्रश्न आहेत ना, पुस्तकातला जो काही डेटा आहे त्यावर जसेच्या तसे उचलले जातात आणि त्यावर प्रश्न काढले जातात. म्हणजे एमपीएससी सुद्धा यांना आधार मानते. ही जे पुस्तक आहेत हे पुस्तक मराठीचं जे आहे ते बेस्ट पुस्तक आहे. आणि त्या व्यतिरिक्त STI राज वाबळे सर यांची एक बॅच पण अवेलेबल आहे. म्हणजे की पुस्तक करताना तुम्हाला की काय करायचंय काय नाही करायचंय, परीक्षाभिमुख काय आहे काय परीक्षाभिमुख नाहीये, त्या अडचणीचा ठरतात. म्हणजे फक्त पुस्तक तुम्ही जर कधी रेफर केलं तर, आणि ते जर कधी तुम्हाला बाजूला काढून घ्यायचं असेल तर ते त्यासाठी तुम्हाला या बॅचेस अवेलेबल असतात. STI राज वाबळे सरांची एक बॅच अवेलेबल आहे, ती बॅच आपल्या मराठीमय अकॅडमीवर आहे. मराठीमय प्ले स्टोअरचं ऍप आहे. म्हणजे हे मराठीमय असेल, ज्ञानदीप असेल, त्यानंतर आपले लोकराज्य असेल किंवा यशवंत अकॅडमी असेल, ह्यांचे जे काही ऍप आहेत हे प्ले स्टोअरवर अवेलेबल आहे. तिथून ते डाउनलोड करायचे आणि त्यातून तुम्ही ह्या जे काही बॅचेस आहेत ते बॅच करू शकता. त्या व्यतिरिक्त इंग्लिश जो आहे, इंग्लिशचा अभ्यास कुठून करणार तर महेश पाटील सरांच्या नोट्स घ्या किंवा त्यांचं पुस्तक पण अवेलेबल आहे आणि त्याची बॅच म्हणजे इंग्रजीची बॅच जी आहे ती सुद्धा तुम्ही करू शकतात. आणि महेश पाटील सरांची जी काय बॅच आहे ती शाश्वत अकॅडमीवर अवेलेबल आहे. शाश्वत अकॅडमी ह्याची सुद्धा तुम्हाला प्ले स्टोअर वरती ऍप मिळेल. म्हणजे हे जे काही बॅचेस आहेत ह्या बॅचेसचे तुम्हाला ऍप मिळतील आणि प्रत्येकाचे म्हणजे जवळजवळ वेगवेगळे ऍप वापरतात प्रत्येक जण म्हणजे ते वापरणार ज्यांची त्यांची. तर हे जे काही ऍप आहेत ते तुम्हाला प्ले स्टोअरवर अवेलेबल होतील.
ते ऍप डाउनलोड करा आणि ते तुम्ही बॅचेस इथे करू शकता. ओके, अशा पद्धतीचे हे जे काही बुकलिस्ट आहे आणि बुकलिस्ट आणि त्या व्यतिरिक्त तुम्ही बॅच करू शकतात. आणि आता काय म्हणता येईल, महिला दिन असल्यामुळे की यशवंत अकॅडमीच्या ऍपवर एक सबला कुपन कोड जर कधी तुम्ही वापरला तर तिथे तुम्हाला एक 51% ऑफ मिळेल. आणि इतर कोणत्याही बॅचेस जर बघितल्या तर जनरली कसं असतंय की 8 मार्च आज आहे म्हणजे काय की इथे प्रत्येकाकडून काही ना काहीतरी ऑफर असणार आहे. ती ऑफर तुम्ही तिथे बघा जाऊन त्यांच्या ह्याच्यावर, आणि काय ऑफर असेल तर त्या ऑफरने तुम्ही त्या बॅचेस आज घेऊ शकतात. म्हणजे तुम्हाला ज्या विषयापासून सुरुवात करायची आहे त्या विषयाच्या तुम्ही बॅचेस सुरुवात करू शकतात. यातली जी यशवंत अकॅडमी आहेत त्यावर सबला हा कुपन कोड वापरला तर तुम्हाला 51% ऑफ मिळेल. ओके, त्यानंतर वेळेचं मॅनेजमेंट. आता हे सगळे पुस्तकं झाली, तुम्हाला सिलेबस मिळाला, सिलेबस मिळाल्याच्या नंतर काय काय करायचं हे सगळं मिळालं, परंतु तुम्हाला वेळेचं मॅनेजमेंट कसं करावं लागणार, कारण की तुम्ही घरी राहता, घरातली सगळ्या जबाबदारी पार पाडतात, सगळी कामं करतात. ते कामं करताना तुम्हाला वेळ हा स्वतःसाठी काढायचा आहे. आणि जो काही काढलेला वेळ आहे तो तुम्हाला मनोरंजनामध्ये घालवायचा नाही. कभी सास भी काय, क्योंकि सास भी कभी बहू थी, नागिन, त्यानंतर 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनाचे, अशा काही ज्या सिरियल असतात त्या सिरियलवर वेळ घालवण्यापेक्षा, किंवा तुमच्या मैत्रिणीसोबत पण तुम्ही डिस्कस करता की कोणत्या सिरियलमध्ये काय झालं त्यावर डिस्कस करण्यापेक्षा की तुमची मैत्रीण अशी बनवा की जी पुण्यात अभ्यास करते, मग पुण्यात असेल किंवा वेगवेगळे जे काही नाशिक असेल, संभाजीनगर असेल, या ठिकाणी अभ्यास करणारे ज्या काही तुमच्या मैत्रिणी असतील, नागपूर आहे, नागपूरला सुद्धा बऱ्याचशा विद्यार्थिनी अभ्यास करतात, तर मग त्या ज्या काही तुमच्या मैत्रिणी असतील या अशा सिटीजमध्ये अभ्यास करणार आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट ठेवा, त्यांच्याशी डिस्कशन करा की त्या काय अभ्यास करतायत, त्या काय रेफर करतायत, त्या कोणती पुस्तकं रेफर करतायत, त्यानंतर परीक्षा कधी कोणती परीक्षा येणार आहे, कोणत्या परीक्षेला किती जागा आहेत, ह्या सगळ्याचं जे काही डिस्कशन आहे ना तुम्हाला तुमच्या त्या मैत्रिणींसोबत करायचं आहे. आणि त्या व्यतिरिक्त तुम्हाला जर कधी आणखी काही अडचणी येत असेल तर टेलिग्रामवरती कोकरे SR हा माझा युजर नेम आहे, या युजर नेमवर तुम्ही मेसेज करा. टेलिग्राम वरती आहे हा, किंवा हा नंबर आहे, ह्या व्हॉट्सअपवरती तुम्ही मेसेज करा. हा व्हॉट्सअपवरती तुम्ही मेसेज करा किंवा टेलिग्रामवरती मेसेज करा. तुम्हाला ज्या काही अडचणी येतील त्या सगळ्या अडचणी आम्ही तिथे सॉल्व्ह करू. ओके, आता तुम्हाला वेळ कसा काढायचा आहे, सकाळच्या वेळी म्हणजे तुम्ही जेव्हा उठता, तुमचं काम सुरू करण्या अगोदर जर कधी तुम्हाला वेळ मिळत असेल, म्हणजे तुमचं काम जर कधी 7 वाजता सुरू होत असेल, 6:30 वाजता जर कधी सुरू होत असेल, किंवा जे काही तुमचा वेळ असेल त्या वेळेच्या अगोदर सकाळी लवकर उठा, 1 ते 2 तास तिथे सकाळच्या वेळेत काढा. दुपारी म्हणजे सकाळची सगळी कामं झाल्याच्या नंतर दुपारी जो वेळ मिळतो त्या दुपारच्या वेळेमध्ये 2 ते 3 तास वेळ काढा. आणि संध्याकाळी तुमची काम संपल्याच्या नंतर 1-2 तासाचा वेळ काढा. म्हणजे जनरली तुम्हाला 5 ते 6 तासाचा वेळ हा काढावा लागणार आहे. ओके, 5 ते 6 तासाचा वेळ तुम्ही जर कधी काढला आणि चांगला अभ्यास केला तर MPSC पास होणं जास्त अवघड नाही. ओके, ह्या गोष्टी तुम्ही करू शकता. सगळ्यात शेवटची गोष्ट म्हणजे काय की अवघड आहे का. आता मी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या तुम्हाला की MPSC आपल्याला करायची कशा पद्धतीने करायची, कोणते विषय करायचे, त्यासाठी काय काय बुक वापरायचे, कोणते बॅच करायची, या सगळ्या गोष्टी सांगितल्या. पण आता हे जर करायचं म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट की स्वतःची तयारी असायला पाहिजे. जर की तुमची स्वतःची तयारी असेल तर हे होईल. कारण की हा जर कधी प्रश्न असेल की MPSC अवघड आहे का, तर हो, याचं उत्तर होच आहे. MPSC सोपी नाही. म्हणजे इतके सारे विद्यार्थी तयारी करतात आणि ते तयारी केल्याच्या नंतर सुद्धा बऱ्याचशा जणांचा रिझल्ट येत नाही, मग त्यांना अभ्यास बरेचसे करतात. मग ह्या सगळ्या गोष्टींचा जर कधी अनालिसिस केला तर आपल्याला या प्रश्नाचं उत्तर होय हेच निघतं की होय MPSC हा अवघड आहे. फक्त करू शकत नाही जर कधी असं म्हटलं तर मग त्याचं उत्तर येईल नाही. आपण ते करू शकतो, MPSC करू शकतो. त्यासाठी आपल्याला वेळ काढायचा आहे, त्यासाठी डेडिकेशन द्यायचं आहे, त्यासाठी आपल्याला डिस्कशन करायचं आहे आपल्या मैत्रिणींसोबत, जे की म्हणजे अशा चांगल्या सिटीजमध्ये पुणे असतील, संभाजीनगर, नागपूर असेल, नाशिक असेल, अशा सिटीजमध्ये राहून अभ्यास करते तुमची मैत्रीण. तर त्या मैत्रिणींसोबत तुम्ही कंटिन्यू डिस्कस करत राहा की कशा पद्धतीने अभ्यास केला जातोय, किंवा कशा पद्धतीने कोणते बुक रेफर म्हणून वापरतात, किंवा काही नोट्स असतील. जर कधी सपोज काही एखादा पुस्तक असेल, पुस्तकातली माहिती जर कधी आउटडेटेड होत गेली तर त्यावरती म्हणजे प्रश्न येत नाहीत, मग त्यासाठी कोणत्या नोट्स वापरल्या जातात, या सगळ्या गोष्टींची जी काही माहिती आहे तुम्हाला तुमच्या मैत्रिणीकडून मिळत जाईल. आणि तुम्हाला वेळ काढायचा आहे. यस, वेळ काढावा लागणार आहे. तुम्हाला मोबाईल सोडावा लागणार आहे, सोशल मीडिया सोडावी लागणार आहे, आणि सगळ्यात महत्वाची जी काही सिरियल आहे, सिरियल ही सोडावी लागेल. ओके, जी काय मालिका तुम्ही बघताय ते युट्यूब वरती असेल किंवा टीव्हीवर असेल, ते मालिका तुम्हाला सोडावी लागेल. म्हणजे काहीतरी करायचं जर कधी असेल तर त्यासाठी त्याग हा करावाच लागणार आहे. त्या सगळ्या गोष्टी सोडून तुम्हाला एक डेडिकेशननी अभ्यास करावा लागेल. आणि तुम्ही जर कधी करण्याची तयारी दाखवत असाल तर हे होईल, आणि जर तुम्ही ही तयारी दाखवत असाल तर हे नक्कीच होईल.
एवढीच मी गोष्ट सांगेल आणि आज थांबतोय. सर्व भगिनींना आज महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू.